करायचं सुरुवात. हो. हो, चालेल. करू चालू. हो हो. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सचिदानंद श्रीपाद बाबान की जय. सचिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यविमलमचल सर्वादि साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. सर्वांना जय श्रीकृष्ण. सार्थत्री ज्ञानेश्वरी अध्याय 16. मावळवीत विश्वाभासू नवल उदयाला चंडांशू अद्वयाब्जिनी विकाशू वंदो आता. जो अविद्या रातीर महाराज अध्यायाच्या आरंभी श्री सद्गुरूंचे बोधरूपी सूर्याची उपमा देऊन नमन करिता ते असे. ज्या सूर्याच्या उदयाने अद्वय कमलिनी विकास पाहून प्रगट असलेले विश्वदर्शन मावळून जाते असा विलक्षण प्रकार घडतो त्या ज्ञानरूप सूर्यास नमस्कार असो. जो अविद्या राती रुसोनिया गिरी ज्ञान ज्ञान चांदनिया जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा. मग ज्याच्या उदयाने अविद्य रूप रात्र संपून ज्ञान रूपाने त्या रात्रीत चमकणाऱ्या चांदिन्या रात्री बरोबर निस्तेज होतात व जो उदय म्हणजे ज्ञानी जनांना आत्मबोधाचा मंगल दिन होय. जेणे विवळतीये सवळे लावून आत्मज्ञानाचे डोळे सांडिती त्या अंतेची अविसाळे जीव पक्षी. ज्याच्या प्रभात काळी जीवरूप पक्षांचे आत्मज्ञान नेत्र प्रकाशित होते ते देहात्म बुद्धीची घरटी सोडून बाहेर पडतात. लिंग देह कमळाचा पोटी वेचू तया चितभ्रमराचा बंदी मोक्षु जयाचा उदयला होय. ज्याच्या उदयाने लिंग देह रूप कमलाच्या विकासाने त्यात गुंतून पडलेला जीव चैतन्य रूप भ्रमर मुक्त होतो. शब्दाची अस्कडी भेद नदीच्या दोही थडी आरडाते विरवेडी बुद्धिबोधू. शास्त्रातील विरुद्ध वचनांची एकवाक्यता न झाल्यामुळे अज्ञानरूप अंधकाराचे साम्राज्य पसरून भेद सत्यत्व निश्चय होऊन तीच कोणी एक नदी तिच्या दोन तीरांवर त्या अज्ञान रात्रीमुळे बुद्धिरूप म्हणजे मादी व बोध रूप म्हणजे नर चक्रवाक पक्षाची ताटातूट होऊन म्हणजे बुद्धीला परमात्म ज्ञान न होऊन ते जोडपे विरह दुःखाने ओरडत बसते आहे. त्या चक्रवाकाचे मिथुन सामरस्याचे समाधान हो गवी जो चितगन गगन भुवन दिवा. मच्छिदाकाशामध्ये ब्रह्मांडाला प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरूप सूर्याचा उदय होऊन ते विरही चक्रवाक जोडपे जीव व परमात्मा यांचे ऐक्य होऊन समाधान झाले. जेणे पाहलिये पहाटे भेदाची चोरवेळ फिटे रिगती आत्मानुभव वाटे पांथिक योगी. म्हणून ज्या ज्ञान भानूच्या उदयाच्या किंचित पूर्वीच
पहाटे भेदरूपी चोर मागल्या पायाने जातात व योगी जनरूपी पांथस्थ आत्मानुभवाची वाट आक्रमण करितात. जयाचेनी विवेक किरण संगे उन्मेक सूर्यकांत पुनगे दीपले जाळीती दांगे संसाराची. ज्याच्या तीव्र किरण ज्या ज्ञान सूर्याच्या विचारूप किरणांच्या योगे वृत्ती ज्ञानरूप सूर्यकांत मनी प्रदीप्त होऊन संसार रूपी वने जाळून टाकितो. जयाचा रश्मीपुंजू निबरू होता स्वरूप उकरी स्थिरू हे महासिद्धीचा पुरू मृग जळते. ज्यांचा तीव्र किरण समूह प्रकाश जीवरूपी अज्ञानाच्या माळजमिनीवर स्थिर असताना विश्वरूपी महासिद्धींचा पूर येतो. ताई आवाज चांगला येतोय ना? हो हो ताई हो, चांगला येतोय ते. जो प्रत्येक बोधाच्या मातया समतेचा मध्यांनी आलिया लपे आत्मभ्रांतीच्या भ्रांती छाया आपण पातळी. जो सूर्य प्रत्येकात्मबोध रूप म्हणजे सोहम भावाच्या माध्यान्नकाली माथ्यावर आला असता आत्मस्वरूप विषय भ्रांतिरूप छाया पायातळी येऊन नाहीशी होते. ते वेळी विश्व स्वप्न सहिते कोण अन्यतामती निद्रेते सांभाळी नुरेची देते माया राती. ज्याच्या उदयाने मूळ माया रात्रीचाच नाश होतो तेथे विपरीत विश्वादी स्वप्न दर्शनाची जननी जी अज्ञान निद्रा तिचा कसा पत्ता असणार. मनवनी अद्वय बोध पाटणी तेच नंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती. मग अद्वय बोध रूपी नागरात सगळीकडेच महानंदाची गर्दी उसळून त्यामुळे सुखानुभवाची देवघेव मंदावू लागते. किंबहुना ऐसेसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाईजे का प्रकाशे जयाचेनी. किंबहुना ज्या ज्ञान सूर्याच्या तेजाला मुक्ती किंवा कैवल्य या मंगल दिवसाशिवाय अन्य वेळच माहिती नाही. जो निज धाम व्योमीचा राहो उदयलाची उदयजत खेळो भेडी पूर्वादी दिशांशी ठावो उदो अस्तुचा. जो बोधरूप बोध सूर्य आत्मस्वरूपा प्रकाशाचा राजा असून नित्य उदितच आहे तरीही अज्ञान प्रतिबंध दूर होऊन पुन्हा उदित झाल्यासारखा वाटतात. पूर्व पश्चिमादी सर्व दिशा एकरूप करून उदय व अस्त याचे नावही उरू देत नाही. न दिसणे अशी मावळवी दोही दाखिले ते सैग पालवी काय बहु बोलो ते आगवी मुखाची आणि मग समजणे न समजणे हे ज्ञानाचे दोन्ही व्यवहार ज्या स्वस्वरूप ज्ञानाच्या टेक्यावर चालतात ते यथार्थ तत्वाने प्रगट झाले असता त्या उषक कालाची काही अलौकिक थोरवी आहे ती बोलून कशी वर्णन करवेल. तो अहोरात्राचा पैलकडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू जो प्रकाशविन सुरवाडू प्रकाशाचा. रात्र व दिवस अशा लौकिक भेदाला अवसर नसून त्याच्याही पलीकडला असा तो ज्ञान सूर्य कोणाच्या ज्ञानाचा विषय होणार. ज्याच्या स्वरूप प्रकाशापुढे प्रकाश अशा अन्य पदार्थच नाही असा तो केवळ प्रकाश रूपच आहे. तया चित्सूर्या श्री निवृत्ती आता नमो मनो पुढती जे बाधका येई जतसे स्तुती. बोलाचिया देवाचे महिमान पाहुनिया स्तुती तरी येई जे चांगावया जरी सव्य बुद्धीशीलया जाईजे का. जो सर्वने निवा जाणीजे मौनाच्या मिठिया वाणीजे काही जण होणी आणीजे आपणया जो तया तुझ्या उद्देशा देवाचे महिमान
असे चैतन्य सूर्यचे श्री निवृत्तीनाथ महाराज त्यांना माझे वारंवार नमन असो. त्या अवांग मन सगोचर स्वरूपाची स्तुती करणे म्हणजे ही त्याला शब्दाची बाधा अगर विटाळ स्वरूपाने होय. देवाचे महिमान पाहून या स्तुती तरी येई जे चांगावया जरी सव्य बुद्धी सिलाया जायचे का. श्री गुरूंच्या महात्म्यांच्या दृष्टीने विचार केला असता जर स्तवन करणारा सव्य बुद्धीस लयाला जाईल म्हणजे स्तवन करणारा अद्वैत भूमिकेवर येईल तेव्हा श्री गुरूंची खरी किंवा आवडणारी स्थिती होते. जो सर्व निनिवा जाणी जे मौनाच्या मिठिया वाणी जे काहीच न होणी आणि जे आपण पया जो जो सर्व लयाचाही साक्षी किंवा प्रकाशक आहे त्याच्या स्वरूप वर्णनाशिवाय विषयी मौन धारण करणे हीच त्याची खरी स्तुती होय. व अशेष विशेष भाव लयात जाऊ सहज स्थितीत असणे हीच ज्याची प्राप्ती होय. तया तुझ्या उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सुनी परसेसी पाठी वैखरी विरे. म्हणून त्या तुमच्या स्वरूपाची स्तुती करू पाहणारी वैखरी वाणी पश्यंती व मध्यमा वाणीच्या पोटात प्रवेश करून अखेर परावाणीस लय पावते. तया तुझे मी सेवकपणे लेवी बोलके या स्तोत्राचे लेणे हे उपसावेचे की म्हणता उणे अद्वयानंदा. हे अद्वयानंद गुरुमूर्ते अशा आपल्या स्वरूपाचे सेवक भावाने मी केलेले स्तुती स्वरूप भूषण आपण स्वीकारावे असे म्हणणे वस्तुता न शोभणारे आहे. परी रंके अमृताचा सागरू देखली आपडे उचिताचा विसरू मग करू धावे पाहुणेरू शाखांचा तया. मग एखाद्या दरिद्र्याने अमृत सिंधू पाहून आलेला पाहून आपण काय करीत आहोत त्याच्या औचित्याचे भान राहून जसा त्याला भाजीपाल्याचा पाहुणचार केला असता ते तर शाकुई खीर भौत म्हणावा तयाचा हर्ष वेगूची तो घ्यावा उधळून दिव्य तेजा हातीवा ते भक्तीची पावी. म्हणून भाजीपाल्याचा पाहून मग एकाच दरिद्र अमृत सिंधू पाहून आलेला पाहून आपण काय करीत आहोत त्याचा औचित्याने भान राहून तसा त्याला भाजीपाल्याचा पाहुणचार केला असता त्याच्या आनंदाचा वेग पाहून तो शाख पाहून चारही मोठा म्हणावा लागतो. किंवा सूर्याला निरंजनाने ओवाळले असता प्रत्यक्ष कृतीकडे दुर्लक्ष करून कर्त्याचा भाव जसा लक्षात घेणे योग्य होय. बाळा उचित जाणणे होय तरी बाळपणाची के आहे कधी साचची एरी माये म्हणून तोषे. मग बालवयात उचित अनुचित कळू लागले तर मग बालपण ते काय म्हणून त्याच्या कोणत्याही गोष्टीचे माता कौतुक मानून संतोष पावते. हा गावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले ते गंगा काय म्हणितले परते सर. म्हणून अहो गावचा ओढा गावातील घाणीस गंगेत प्रवेश करू लागला असता तू मागे फिर असे का गंगा त्याला म्हणेल. जी भृगूचा कैसा उपकारू की तो मानुनी प्रियोपचारू तोषे किनाशा रंग धरू गुरु त्वासी. पाहू गेले तर भृगूने केवढा अपराध केला पण त्याने केलेला लत्ता प्रार हा गुरुप्रसाद समजून भगवंतांनी संतुष्ट होऊन ते प्रसाद चिन्ह म्हणून हृदयावर धारण केले. की अंधारे खतेले अंबर झाले या दिवस नाथा समोर तेने तया ते परासर म्हणितले काही. किंवा अंधकाराने गच्च भरलेले व्योम सूर्यासमोर आले असता त्याने तू असे मदसमोर येऊ नको असे त्यास कधी म्हटले आहे काय.
तेवी भेद बुद्धीचे तुळे घालोनी सुरेश्लेषाचे कांटाळे तुकिलासी ते एकी वेळे उपसाई दोजी. तसेच तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी नसलेला भेद उत्पन्न करून त्या तराजूमध्ये एका अंगाला सूर्य व एका अंगाला आपण अशी आपली तुला करू गेलो, त्याची श्री गुरु मला क्षमा करा असावी. जी ध्यानाचा डोळा पाहिलासी वेदादी वाचा वानिलासी जे उपसाईले तयासी ते आम्हाई करी. म्हणून तू ध्यानाचा विषय नसता ज्यांनी तुझे ध्यान केले, ज्या वेदाधिकांनी वाणीने तुझे स्तवन केले, ते आपण जसे सहन केले तीच दृष्टी माझ्याबद्दल असावी. परी मी आजी तुझ्या गुणी लाचावलो अपराधून गणी भलते करी परी अर्धजनी नुटी कदा. परंतु तुमचे अखंड गुणवान करावे याची मला अत्यंत हौस वाटते, किंवा ही मला फोडच लागली आहे, म्हणून तो अपराध असे गणू नये. आपण काय वाटेल ते करा, मी मात्र माझी सर्व इच्छा पूर्ण झाल्या वाचून येथून हलणार नाही. मी या गीता येणे नावे तुझे पासायमृत सुहावे वानू लादलो तो दुनेन खावे दैवलो दैवे. मी गीता नामक आपले प्रासादामृत सेवू लागलो तो मला आपल्या यशोवर्णनाचे दुप्पट बळ चढले व माझ्या नशिबाचे नशीब उघडले. म्हणून माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे महाद्वीप पातली प्रभू. हे प्रभू, मला वाटते अनंत कल्प माझ्या वाणीला सत्य भाषणाचे तपाचरण घडले आहे, त्याचेच फल म्हणून मला या गीतारूप महाद्वीपाचा लाभ झाला आहे. पुण्य पोशिली असा धारणे ती तुझे गुणवानने देऊन मज उत्तीर्णे झाली आजी. मी आजवर असामान्य पुण्यही संपादन केली, त्याचा मोबदला म्हणून तुझे गुणवर्णन करण्याचे तिने मला सामर्थ्य देऊन ती आज माझी उत्तराई झाली आहे. पुण्य पोशिली असाधरणे ते गुणवानने देऊन मद उत्तीर्ण झाले आहे. जी जीवित्वाची च्या आडवी आतुडलो होतो मरण गावी ते अवदसाची आगवी फेडिले आजी. मग देहबुद्धीमुळे मी जीवदशेच्या घोर अरण्यात गुंतून जन्म मृत्यूच्या कचाट्यात अडकलो होतो. ती माझी अवदशा माझी जीवदशा आज संपल्यामुळे सर्व नष्ट झाली आहे. जे गीता येणे नावे नावा निगी जे अविद्या जिनोनी दाटुगी ते कीर्ती तुझी आम्हा दोघी वानवया झाली. जी गीता या नावाने ख्यात नामनी प्रसिद्ध असून अविद्येचा पाडाव करून तिने आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे, अशा आपल्या गीतेचे म्हणजे आपले यश आम्ही वर्णन करण्यास योग्य होय. पै निर्धना गरी वाणी वसे महालक्ष्मी येऊनी बैसे तया ते निर्धनाईसे मनो एकाई. कल्पना करा की दरिद्रेच्या घरी महालक्ष्मीने एकाएकी प्रवेश केला, तरी त्याला मग दरिद्री मानता येईल काय? का अंधकाराची ठाया दैवे सूर्य आलिया तो अंधारूची जगाया प्रकाशुनो ये. किंवा जेथे अंधकार आहे त्या स्थळी दैववशात सूर्य पातला तर तो अंधकारात या जगाला प्रकाश रूप होत नाही काय? जया देवाची पाहता तोरी विश्व परमाणुही दशान धरी तो भावाची सरोवरी नवेची काही. मजा परमात्म्या स्वरूपाचे महिमान पाहू गेले असता विश्वाला परमाणु इतकेही स्थान अगर इतकी सत्ता नाही, तो भक्तिभावाच्या बळावर काय करणार नाही, अगर होणार नाही. तैसा मी गीता वाखानी एक पुष्पाची तुरंबनी परी समर्थे तुवा शिर्यानी फेडिले ते. त्याप्रमाणे मी गीतेवर टीका अगर व्याख्यान करावी, ही वस्तुता आकाश पुष्पाचा सुगंध घेण्यासारखी
अशक्य गोष्ट होय, परंतु आपण समर्थांच्या कृपेने माझी ती इच्छा पूर्ण केली. म्हणून तुझे प्रसादे मी गीता पद्यागादे निरूपीन जी विशदे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या प्रसादाच्या योगे गीतेच्या श्लोकांचे मूळच्या खोल अर्थाप्रमाणे विवरण करीन. तरी अध्यायी 15वा श्रीकृष्णाचा या पांडवा शास्त्र सिद्धांत आगवा उगा निला. म्हणून देवांनी 15व्या अध्यायात अर्जुनाला सकल शास्त्र सिद्धांत कथन केला आहे. आणि कुटस्थू तो अक्षरू दाविला पुरुष प्रकारू ते नेउपहिताची आकारू चैतन्य केला. उत्तम वैद्याने अंगात मुरलेल्या दुखण्याची चिकित्सा करावी, त्याप्रमाणे ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी झालेल्या अनादि अनिर्वचनीय माया या उपाधीच्या संबंधाने ही त्रैलोक्य रचना कशी निर्माण झाली हे वृक्षाच्या रूपकाने देवांनी दाखविले. आणि कुटस्थू पाठी उत्तम पुरुषू आणि कुटस्थू जो अक्षरू दाविला पुरुष प्रकारू तेने उपहिताचे आकारू चैतन्य केला. आणि कुटस्थू मायारूप उपाधी ज्याला आहे असा अक्षर पुरुषाचा प्रकार म्हणून तो दाखविला व त्याचबरोबर तदुपहित चैतन्याचेही वर्णन केले. मग पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुणिमीश दाविले चौक आत्मतत्व. नंतर उत्तम पुरुष शब्दाच्या वर्णाच्या निमित्ताने केवळ शुद्ध ते आत्मतत्व म्हणजे ब्रह्म त्याचे स्पष्टीकरण केले. आत्मविषयी अंतुवट साधन जे अंगदट ज्ञानही स्पष्ट चावळला. म्हणून व आत्मप्राप्तीचे श्रेष्ठ अंतरंग साधन जे ज्ञान त्याचेही कथन केले. म्हणून अध्यायी निरूप्य नुरीचे काही आता गुरु शिष्या दोही नेवलाना. म्हणून या अध्यायात निरूपण करण्यासारखे काही उरले नाही, परंतु गुरु शिष्यांच्या प्रेमसंवादाचा अनुवाद करू. एवं ये विषयी चिर दानते बुधावले अपार परिमुमुक्षी तर साकांश झाले. याप्रमाणे 15व्या अध्यायाने अनेक बुद्धिमंतांची योग्य समज पडली, तरी इतर जे मुमुक्षु त्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाले नाही. त्यामध्ये पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीची. असा जो मी पुरुषोत्तम त्या माझे वर्म जाणून तो ज्ञानद्वारा मला भेटतो म्हणजे मद्रूप होतो, तोच सर्वज्ञ होय व त्याची मदविषयीची भक्ती हीच सीमेची कडेची भक्ती होय. म्हणून ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके ते ज्ञानाची बहुतेके वाणिले तोषे. म्हणून असे जे त्रैलोक्यनाथ भगवंतांनी 15व्या अध्यायाच्या शेवटी संतोषपूर्वक कथन केले आहे त्यात प्रायम ज्ञानाचीच थोरवी सांगितली आहे. म्हणून प्रपंचाचा गोटू की जे देखताची देखतया दृष्टू आनंद साम्राज्ञी पाटू बांधी जय जीवा. म्हणून प्रपंचाचा ग्रास करून ब्रह्मदर्शन होतात, द्रष्ट्याला दृश्य आत्मस्वरूपाने दिसू लागते, सर्वात्म भाव होतो व त्या योगे जीवाला ब्रह्मात्म भाव घेऊन तो आनंद साम्राज्याचा स्वामी होतो. 50व्या झाल्या. हो ठीक आहे ताई, थांबूया तिथे आपण का घ्यायचं पुढे. हॅलो हॅलो वंदना ताई, वंदना ताई. हा 50व्या झाल्या. हा पुढे वाचू का थांबू? 67 पण घ्यायच्या का ओव्या, म्हणजे मग भगवान हे होतं पूर्ण निरूपण होऊन जातं मग हे पूर्ण. पूर्ण 67 ओव्या आहेत त्या. हो 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 बरं राहू द्या, पसायदान घ्या आणि एवढ्याचं विवेचन सांगा फक्त. ठीक आहे. हम्म
आता विश्वात्म केले येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मद द्यावे असाय दाने जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस धर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू तया भूता भेट तू तया भूता कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते ते अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांचन मार्तंडचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे तू किंबवना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि निरंतोपजीवी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावे एत मने श्री विश्वेश्वराहो होईल दान पसाहो येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला हरि ओम शांती 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 ज्ञानेश्वरी अध्याय 16 सुरुवातीलाच नमन सांगितले सद्गुरूंचं माऊलींनी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सूर्याची उपमा देऊन सद्गुरूंचं नमन करीतात आणि सांगतात की ज्यांनी अद्वैत कमलिनी विकास प्रगट केले विश्वदर्शन सद्गुरूंचं दर्शन झाल्यानंतर जे विश्व दर्शन आहे तेही मावून जात आणि ज्याप्रमाणे ज्याच्या प्रभात काळजी रूप पक्षाचे आत्मज्ञान नेत्र प्रकाशित होतात आणि ध्यात्म बुद्धीची गर्दी सोडून भारत ज्या सद्गुरूंनी कृपा केली नाही का लावून हात कुरवाईला माता सांगितली चिंता न करावी सद्गुरूंनी कृपा केली आणि ती कृपा केल्यानंतर कृपा केली आणि ती कृपा केल्यानंतर संपूर्ण भेदच माळून गेला आवाज येतोय ना ताई हो येतोय ताई येतो हो येतोय संपूर्ण भेदच माळून गेला म्हणजे ज्याप्रमाणे माऊलीने आवाज मी तू पण जाऊ दे दुरी एकच घोंगडी पांघरू आली मी आणि तू मग सद्गुरू भेटल्यानंतर हा प्रश्न सद्गुरू भेटल्यानंतर सद्गुरूला प्रश्न विचारत फक्त दोन मी कोण आहे आणि तुम्ही कोण आहात मग ज्याची ओळख करून देतात ते सद्गुरू सांगितले आणि तेच माऊलीनी या ओव्यांमध्ये सांगितलं ज्यांना सद्गुरू प्राप्ती झाली त्यांचा आत्मानुभव आला म्हणजे स्वतः आपणच परमेश्वर आहोत याची अनुभूती आली आणि त्या अनुभूतीमुळे त्यांनी पुढे सांगितलं की जयाचे विवेक किरण संगे की त्यांचा विवेक जागृत करून दिला की बाबा चराचरामध्ये विश्वमध्ये हे विश्वचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणच झाला की माऊलींनी सांगितलं की हे जे विश्वच आहे तेच तू आहेस म्हणजे पूर्ण ओतप्रोत असा तू विश्वात भरलेला आहेस आणि तेच विश्व आपल्याला सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर जशा तसं अनुभव आणून देतात या नाव सद्गुरू आणि जो प्रत्येक अद्भुत म्हणजे जो अहम ममता म्हणजे अहंकार जाऊन सोम नाही का अहम पण गेलं तर सोम मग ज्यावेळेस सोम पण आलं म्हणजे मी स्वतःच ब्रह्म आहे आणि ह्याचा अनुभव आल्यानंतर ती भ्रांती नाहीशी झाली आणि आत्मबोध ठसावला गेला नाही का आणि मग त्यामुळं आत्मबोध ठसल्यानंतर माऊली म्हणतात की म्हणून या अद्वैबोध पाठली मग ते अद्वैबोधाची जी पाटणी आहे म्हणजे तो अद्वय आत्मस्वरूपाचा जो प्रकाश आहे त्याचा राजा मी झालो म्हणजे मला आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये मी निवृत्तीनाथ नमो म्हणजे निवृत्तीनाथांना त्यांनी नमस्कार करून की बाबा मी एक लेकरू आहे नाही का बोबडं लेकरू ज्याप्रमाणे आई लहान मोठ्या माणसाला लहान लेकरांनी दोन चापटी मारल्या तर त्याचे लाड कौतुकानेच करतात हे मला मारू नको कौतुकाने सांगतात पण ते जर मोठ्या मुलांनी मारलं तर त्याचं वाईट वाटतं
पण जसं सद्गुरू पण आपल्या लेकरांनी उघडं बोललेलं नाही का, कसं का व्हायना त्यांनी दिलेल्या बोधाचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आलेला पाहून त्यांना आनंद होतो. माऊली म्हणतात आणि मग ते स्तुती, आता सद्गुरूंची स्तुती आपल्यासारखं काय करू शकणार आहे नाही का, कारण ते परेचे आहे. आणि त्यांनी झाले 4 वाणी सुद्धा आपल्या पडतील. परापच्यंती मध्यमा वैखरी, मग ती वैखरी तर नाहीच बोलू शकत, पण परेपासून परते घर ते ते राहो निरंतर, ही अवस्था सद्गुरू आपल्याला आणून देतात. आणि त्यावेळेस ती पच्यंती मध्यमा वाणी सुद्धा आपली कुंठित होते. आणि ते परेपासून पण उद्गार निघायला नाही का, परेपासून म्हणजे बिंबीच्या देठापासून ज्यावेळेस आपण आईला हाका मारतो, सद्गुरूला हाका मारतो, त्यावेळेस आपल्याला त्यांची अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेस पंचदेव सुनी परसे पाठी वैखरी विरे, मग ती वैखरी वाणी पण लुप्त होते. मध्यमा वाणी पण बघा, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम रूप. तुकाराम महाराज, ज्यावेळेस कंठामध्ये प्रेम असेल तुमच्या, तरच नयनामध्ये नीर येतं म्हणजे पाणी येतं. आणि जर तुमच्या देहात प्रेम असेल तरच तुमच्या कंठामध्ये नामस्मरण होईल, भक्ती येईल, भक्तीचा विचार तुम्हाला सुचेल. आणि या उपासनेची अद्वैत नंदा पण रंक्या अमृताचा सागर. एखाद्या भिकाऱ्याला जर समजा एखाद्या दरिद्रेच्या घरी जर लक्ष्मी जाऊन बसली तर त्याला दरिद्री मानता येईल का? म्हणून एक माऊलींच्याच अभंगामध्ये, राजाची कांता काय भिक्क मागे, मनाच्या जोगी सिद्धी पावे. मग जर राजाच्या कांतेनी राजा जर कांतेनी जर भीक मागायला गेली तर तिला भिकारी मानता येईल का? नाही का. म्हणून जर मनाने जर तुम्ही जर ज्ञान वाटण्याचा प्रयत्न केला, मनाची जोगे, मग मनाने सिद्धी पावता येणार नाही. म्हणून सद्गुरु वाचवणी सापडे न सोय, करावे ते पाय आधी आधी. मग सद्गुरूच्या आपल्याला काय व्हायला पाहिजे, प्राप्ती व्हायला पाहिजे. आणि ज्या वेळेस माऊली म्हणतात सद्गुरूची प्राप्ती झाली त्यावेळेस ते तर शाखुई किर बहुत म्हणावा, तयाचा हर्ष वेगू चित्तो घ्यावा, उजळून दिव्य तेजा हाते वाते भक्तीची पाहावी. म्हणून ते म्हणे की ते भूषण जर सांगायचं म्हणलं तर, किंवा एखाद्याला जसा आनंदाचा वेग पाहून आनंद झाला की आपल्याला समोर काय आहे, चांगला आहे का वाईट आहे त्याचा विचार येत नाही. तुमचा शत्रू असेल तर तुम्ही आनंदात राहता, मला खूप बरं वाटलं नाही का. आणि असं असताना तुम्ही म्हणे एखाद्या दरिद्र्याने ओवाळीले म्हणून बालवायामध्ये उचित अनुचित कळू लागले तर, समजा लहानपणीच तुम्हाला जर चांगलं वाईट जर कळलं तर तुमचं कौतुक होईल का? नाही. त्याला लहान म्हणत नाही, छोट म्हणत नाही. म्हणून जसं भृगु ऋषींनी भगवंताच्या छातीवरती दत्ता प्रहार केला, परंतु तो त्यांनी काय केला, कौतुकाने आजही त्यांच्या छातीवरती भगवंताच्या छातीवरती तो लत्ता प्रहार ते अगदी भूषण म्हणून मिरवतात. त्याप्रमाणे हे अंधारे खतेले झाले दिवस नाता समोर, तेने तयाचे परासर म्हणितले काय. समजा उजेडामध्ये जर अंधार नेला तर तो अंधार म्हणावा का? त्याप्रमाणे तुम्हाला एकदा सद्गुरू भेटले तर त्याच्या जवळ आज्ञा शिल्लक राहील का? नाही का. तेव्हा सद्गुरू सारखे आपल्याला अमृत पासामृत सोहावे, मी या गीता येणे नावे. आणि माझं इतकं मोठं थोर नशीब म्हणायचं की मला गीतेची नाही का स्तुती करता आली. आणि मी काय केलं, गीतामृत जे आहे ते प्राकृत भाषेत करण्यासाठी तुम्ही मला योग्य समजलं. असे निवृत्तीनाथांना ते वारंवार नमस्कार करून बोलतायत ज्ञानेश्वर महाराज. आणि सांगतायत की जीवित्वाची आडवी आचडलो होतो मरण गावी, ते अवधसाची आगावी फेडिले आजी. म्हणून या देहबुद्धीमुळे मी जीवदशेचे घोर अरण्यात गुंतून पडलो होतो, पण तुम्ही माझी काय केली, आता जन्म मृत्यूचा संपूर्ण वेळच संपून टाकले. म्हणजे पुन्हा नाही जन्म नाही येणे ऐसे केले, परत जन्माला येणे नाही आणि मरण नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम, मग पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मरणे हे तुम्ही घालून टाकला. आणि हे जे गीता येणे नावे नावानी जे अविद्याची नोनी दाटुकी, ते कीर्ती तुझ्या मजोगी बाणव्या झाली. म्हणून तुझी गीता जी आहे ते आमच्या मुखातून म्हणे माऊली म्हणतात मला यश आणि वर्णन करणे योग्य होय का? मग कल्पना करा की दरिद्राच्या घरी महालक्ष्मी एकाएकी प्रवेश पावली, तसं माझ्या जवळ म्हणे आज तुम्ही मला प्राप्त झालात.
आणि त्याच्यामुळे मला काय झालं, माझ्या जवळचा जो अज्ञान अंधकार आहे तो जाऊन ज्ञान अंधकार म्हणजे परमात्मा स्वरूपाचे महिमान मला पाहू गेले. तर विश्वास आला, परमाणु इतकेही स्थानागर इतकीही सत्ता नाही, तो भक्तिभावाच्या बळावर काय करणार नाही. मग ज्याच्याकडे भक्ती आहे, नाही का. तर ऐकू येतंय ना हो होतंय, खूप ताई? सुंदर सांगतायत, खूप सुंदर सांगतायत म्हणलं. छान ऐकू येते. हो. तर तो अंधकार जो आहे तो गेल्यानंतर जसं तिथं संपूर्ण उजेडात, मग तिथं अंधकाराचं ज्याला जगाला प्रकाश रूप होत नाही काय, मग त्याप्रमाणे परमात्म स्वरूपाचे महिमान पाव गेले असता विश्वाला परमाणु इतकेही स्थानागर इतकी सत्ता नाही, तो भक्तिभावाच्या बळावर काय करणार नाही. बघा, एखाद्याला जर राजा मित्र भेटला, आता उदाहरण द्यायचं म्हणलं तर श्रीकृष्णाला सुदामा भेटला. मग सुदामा भेटला तर सुदामाला काय केलं देवानी, गावच सोन्याचा करून दिला. त्याप्रमाणे जर मला परमेश्वर भेटला तर गीतेवर टीका करणं काय अवघड जाण का. मग तुमच्यासारख्या निवृत्तीनाथांना विनंती अगदी प्रेमाने मानतात की तुमच्यासारखे सद्गुरू मला प्राप्त झाले, मग मला काय गीतेवरची टीका करायला काय अवघड जाईल काय. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या प्रसादाच्या योगाने गीतेच्या श्लोकाचे मूळच्या खोल अर्थाप्रमाणे विवरण करीन. मग तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही, म्हणून मी काय करीन, गीतेचा अर्थ खोल आहे तो मी काय करीन, मूळ अर्थाप्रमाणे अगदी आहे जसं आहे तसं सांगेन. किंवा देवांनी 15व्या अध्यायात अर्जुनाला सकल शास्त्र कथन केला. मग देवांनी ज्यावेळेस अर्जुनाला विश्वरूप दाखविले सुरुवात पहिल्यांदा, त्यावेळेस अर्जुनाला काहीच समजलं नाही. परंतु ज्यावेळेस श्रीकृष्णांनी त्याच्यावरती अनुग्रह केला त्यावेळेस त्या अर्जुनाने पाहिलं की अरे हा तर पूर्ण म्हणजे आपला विश्वातील प्रत्येक ठिकाणी चराचरात प्रत्येकात भगवान श्रीकृष्ण शिवाय ओतप्रोत जागा भरलेली त्याची. आणि मी काय समजत होतो देवाला माझा आत्तेभाऊ मित्र, आणि मग अर्जुनाला देवाची जागा कळली की आपण त्याला किती लहान आपल्यापेक्षा समजत होतो, परंतु आपल्यापेक्षा किती मोठा आहे आणि कुठं म्हणजे माया रूप आहे, माया रूप उपाधी ज्याला आहे असा. फक्त आपण आपल्याला माया रूप दिसतो, हा माझा भाऊ हा माझा दादा, आपण मायेने पाहतो प्रत्येकाकडं, परंतु प्रत्येकामध्ये कोण आहे, तो परमेश्वर परमात्मा आहे. चराचरात परमेश्वर परमात्मा आहे. आणि त्याचबरोबर तद्रूपही चैतन्य चे वर्णन केले. आणि माऊलींनी जे प्रत्येक चराचरात जे चैतन्य आहे, आत्मतत्व आहे, त्याची जाणीव आपल्यासारख्या अज्ञानी बालकांना समजून दिली नाही का. बघा, माऊलींनी 4 ग्रंथ लिहिले, ज्ञानेश्वरी म्हणजे अमृतानुभव, हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी लिहिली, जे त्याचा अर्थ प्राकृत भाषेत केला. आणि चांगदेव 65, योगांसाठी चांगदेव 65 केली, पंडितांसाठी ज्ञानांसाठी ज्ञानेश्वरी केली पंडितांसाठी, आणि आपल्यासारख्या भोळ्या भाळ्या भाविकांसाठी ज्ञानेश्वरी संस्कृत होती, ती प्राकृत भाषेत समजण्यासाठी केली. आणि दिनदुबळे अज्ञानी आहेत त्यांच्यासाठी हरिपाठ केला. हरिमुखे म्हणा हरिमुखेपणा पुण्य. वंदनाताई, बहुतेक तुम्ही म्यूट झालात, बघा बरं एकदा.